गरम गरम मेथीची भाजी आणि चपाती खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे। आज मी मेथीची भाजी बनवणार आहे। धुवून चिरून घेणार आहे। भाजी मी आता बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊया। कढई तापली की आपण त्यात 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल तापलं की आपण सर्वात आधी हिरवी मिरची घालायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता आपण यात कांदा घालूया। कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपण यात लसूण घालूया। हा लसूण मी ठेचून घेतलेला आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। लसूण जास्त करपवायचा नाही। आता आपण यात भाजी घालूया। झाकण ठेवून 5 मिनिटं आपण हिला वाफ देऊया। मीठ आपण वरून नंतर घालायचं आहे। 5 मिनिटं आपण भाजीला वाफ दिलेली आहे। आता आपण झाकण काढून भाजीला परतून घेऊया। हलक्या हाताने आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे। मेथीची भाजी ही अतिशय पौष्टिक आहे। खाण्यासाठी टेस्टी आहे। हाडांच्या मजबूतीसाठी ही भाजी खूपच चांगली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। नेहमी खात जा। हाडे बळकट होतात। आता आपण हिला झाकण न ठेवता यातील सर्व पाणी आटेपर्यंत शिजवायचं आहे। आता आपण वरून चवीपुरतं मीठ घालूया। परतून घेऊया। भाजीला खूप पाणी सुटलेलं आहे आणि आता ही भाजी ह्या पाण्यातच व्यवस्थित शिजून तयार होईल। पाणी अजिबात घालायचं नाही। आता आपण हिला झाकण न ठेवता पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊया।
आपण चेक करूया भाजीतलं पाणी सर्व आटलेलं आहे की नाही. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. आता आपली भाजी तयार आहे. आता आपण यावर शेंगदाण्याचा कूट घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त शेंगदाण्याचा कूट घालू शकता, नाही घातला तरी चालेल. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे. कूट घातल्यावर भाजी जास्त टेस्टी होते. वरून ही चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्ही कूट घालून एकदा ही भाजी करून बघा, खूप छान लागते. आता आपण व्यवस्थित परतून घेऊया. मेथीची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. गरम गरम मेथीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. गरम गरम मेथीची भाजी आणि चपाती खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.